डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न त्याचा इथे पाहायला मिळाला. आज मैदानाच्या हातमध्ये आपलं असणं वावरणं ही बाबी नेहमीच पथ्यावरती पडतात, कारण क्षेत्ररक्षकाच्या शरीरामध्ये ऊर्जेचा प्रचंड असा संचार होणं गरजेचं राहतं. कपिल पाटीलचं हे षटक इथे आपण पाहतो एकंदरीत संपुष्टात येत आहे. 2 षटकांचा खेळ संपलाय. स्कोर कार्डवरती धावा त्या 6. 3 फलंदाज बॅटिंग करत असताना मैदानाच्या आतमध्ये सचिन 11 वसई कोळीवाडा या टीमला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहत आहोत. एक छोटासा ब्रेक घेऊयात. डीजे युवराजकडे जाऊयात. एक मधुर संगीत ऐकू. साऱ्यांना संगतीला घेऊन आला, समाज सेवा करण्या निघाला. साऱ्यांना संगतीला घेऊन आला, समाज सेवा करण्या निघाला. गेलंय मनात त्यानं घरे, गेलंय मनात त्यानं घर. अरे युवा आमदार दमदार आपला क्षितिज दादा ठाकूर. युवा आमदार दमदार आपला. वेलकम बॅक आफ्टर शॉर्ट डीजे ब्रेक. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत. 2 षटकांचा खेळ संपलाय. स्कोर कार्डवरती 6 आहेत. पहिलं षटक विशाल कोळीने निर्धाव स्वरूपाचा हाताळलं. या स्पर्धेतलं पहिलं तथा पहिली विकेट हॅट्रिक घेण्याचा देखील त्याच्या नावावरती मान राहिला आणि तोच गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा दाखल होत असताना पाहायला मिळतोय. 6 धावा धावफलकावरती आहेत. पुढचा बॉल गोलंदाज विशाल कोळी. यावेळेला उजव्या सीच्या बाहेर रूम बनवला, कट केलाय. पॉइंटला बीट करत असताना डीप बॅकवर्ड पॉइंट सीमारेषेच्या बाहेर मिळतील धावा 4. हा आलाय खणखणीत चौकार. असं एकच हाय कमी कशात नाही, असं एकच हाय कमी कशात. मुश्किलें मुसीबतें तमाम है इस खेल में, बुलंद हो अगर हौसला तो मुमकिन हर मुकाम है. हौसले किती बुलंद आहेत ना दर्शनचे, ते इथे निश्चित पाहावं लागेल, कारण तो आता बॅटिंग करू लागलाय. उजव्या सीच्या बाहेर बॅटची थिकेज आउटसाइड एज घेतली, पाठीमागे चाललाय बॉल. शॉट थर्ड मॅनला क्षेत्ररक्षक तैनात. इथे एफर्ट्स तुम्हाला चांगल्या दर्जाचे द्यायला हवे. यष्टीरक्षक एक्झॅक्टली त्याचाच उल्लेख करतोय. प्रतिस्पर्धी संघ मॅच मध्ये नाही आहे आणि अशा पद्धतीमध्ये जर का आपण या झेलाचा प्रयत्न केला असता तर कदाचित ही बाब आपल्या पथ्यावरती पडली असती. एखादी विकेट आपण प्राप्त केली असती आणि आणखीन प्रेशर आपण क्रिएट केला असता, कारण क्रिकेटमध्ये या बाबी महत्वाच्या असतात. जिथे धावा थांबतात त्यावेळेला विकेट जातात आणि विकेट गेलेल्याचा अननेसेसरी प्रयत्न, जो काही दबाव असतो ना, तो नवीन येणाऱ्या बॅटरवरती पडतो आणि ज्याच्याकडे विकेट कमी ना त्याच्याकडे जोखीम घेण्याची क्षमता कमी. हा बॉल पुन्हा एकदा अवांतर स्वरूपाचा आलाय. संघाची धावसंख्या अतिरिक्तच्या मदतीने 22 धावा केवळ बनवल्या होत्या वाघरापाडा टीमने आणि खऱ्या अर्थाने या मॅच मध्ये त्याच दर्जाचं प्रदर्शन पाहायला मिळतंय की काय. कमी गतीने लपेटण्याचा प्रयत्न, फटका बसला. गोलंदाज स्वतः चेंडूच्या खाली आलाय. 4थी विकेट प्राप्त केली विशाल कोळीने आणि प्रतिस्पर्ध्याला 4था धक्का दिलाय. फलंदाज क्रमांक 4 बाद. समाजसेवक शोधून भेटणार नाही आपल्या बेटा दादा सारखा. समाजसेवक शोधून भेटणार नाही बेटा दादा सारखा. समाजसेवक शोधून भेटणार नाही आपल्या बेटा दादा सारखा. समाजसेवक शोधून भेटणार नाही आपल्या बेटा दादा सारखा. थँक्यू डीजे. पुन्हा एकदा वेलकम बॅक. सर्वांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. अफलातून क्रिकेटची स्पर्धा आपण बघतायत, परंतु आजच्या अगदी जर पाहिले तर रजनीतील या दिवस रात्र क्रिकेट स्पर्धेमधील पहिली मॅच. एका बाजूला टीम सचिन 11 वसई कोळीवाडा आणि त्यांच्या विपक्षात खेळताना दिसतोय एकविरा नायगाव. आतापर्यंत एकविरा नायगाव टीमचा बोलबाला आपण पाहिलेला आहे. ज्याप्रमाणे त्यांनी गोलंदाजी केले, विशालचे अगदी जे 2 महत्वपूर्ण षटकं होती ज्यामध्ये धावा येणं अपेक्षित नव्हतं आणि त्याच रीतीने आतापर्यंत त्यांनी गोलंदाजी केली. पहिल्या षटकात जर पाहिलं तर एकही धाव न देता या संपूर्ण स्पर्धेतील विकेट मेडन ओव्हर ज्या गोलंदाजीच्या नावावरती राहिली तोच विशाल. पुन्हा एकदा जर पाहिलं गेलं तर षटक क्रमांक 3ऱ्यामध्ये आलेत आणि आतापर्यंत जबरदस्त कामगिरी आलेत. सर या बॉलवरती अगदी पाहिलं तर या षटकामध्ये पहिल्या बॉलवरती चौकार आला असं वाटलं टीम वसई पुन्हा एकदा कमबॅक करेन, परंतु तशा प्रकारचं काही चित्र दिसत नाही. पुन्हा एकदा जर पाहिलं तर कमबॅक केले ते म्हणजेच टीम एकविरा नायगाव या संघाने. एक्सपिरा स्पोर्ट्स नायगाव टीम इथे मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा मॅच मध्ये शिरकाव करते. यावेळेचा चेंडू वेगाने इथे टाकलेला प्रयत्न पाहायला मिळाला. अतिरिक्त धाव येते, अतिरिक्त धाव एक्स्ट्रा रन येत असताना पाहायला मिळते. अतिरिक्तच्या मदतीने स्कोर कार्डवरती धावा पाहायला मिळाल्या, त्या अर्थात 13 धावा धावफलकावरती आहे. जुचंद्र गावामध्ये आज आपण आहोत. कलाकारांचं गाव म्हणून या गावाकडे ओळखलं जातं.
या गावाने अनेक राजकारणी दिले, या गावाने अनेक रांगोळी कलाकार दिले, या गावाने अधिक गीतकार दिले, या गावाने अधिक जादूगार दिले, या गावाने अधिक समालोचक दिले, या गावाने अनेक खेळाडू दिले. पुढचा बॉल कमी गतीचा लपेटण्याचा प्रयत्न, हा फॉर्म पुल अनसक्सेसफुल. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आलाय, झेल निसटलाय. विशाल कोळीला इथे फायफरची चाहूल लागली आणि तो फायफर इथे कदाचित कंप्लीट झाला असता या बॉलवरती. आणखीन एक पाहना, विक्रमावरती विक्रम हा खेळाडू आपल्या नावावरती नोंदवत चाललाय. प्रथमतः त्याने विकेट हॅट्रिक घेतली, तदनंतर मेडन ओव्हर टाकली, फायफर कंप्लीट करू शकला असता, परंतु हा झेल तिथे क्षेत्ररक्षक होता डायगोला आपण पाहिलं, त्याने झेल सोडलाय. खरं तर ही कॅच झाली असती तर आणखीन एक विक्रम या खेळाडूच्या नावावरती पाहायला मिळाला असता. पहिली विकेट घेणारा गोलंदाज, पहिली मेडन ओव्हर, कदाचित पहिलं फायफर. यावेळेला देखील फटका ऑन साइडला, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येतोय. होय, फायफर कंप्लीट केलाय. 5 विकेट घेणारा गोलंदाज या स्पर्धेतला पहिला. विशाल कोळीने हा नाव आणि आपल्या नावावरती आणखीन एक विक्रम नोंदवलाय. त्याचा प्रेमळ आहे स्वभाव, म्हणून दादाच्या पाठीशी सारा गाव. एक कार्य सम्राट विकास पुरुष नाही गाव शहराचा आहे बर का. कार्य सम्राट विकास पुरुष नाही गाव. या पण टीम 94 कॉमन टीमच्या आम्ही लक्ष देत आहोत. चला टॉस साठी रिपोर्टिंग करा आणि अगदी त्याच वेळेला कार्तिक 11 संतोष भुवन, चला टीमचा कॅप्टन विकास जुबे, चला आपला कॅप्टनला लवकरात लवकर आपण पाठवा. अगदी त्याच वेळेला अकबर आम्ही लक्ष वेधू आपलं राहील. चला आपला कॅप्टन लवकरात लवकर येऊ द्यात, कारण नेक्स्ट मॅचचा टॉस आपण काही क्षणामध्ये करणार आहोत. पुढच्या मॅच अगदी ज्याचा टॉस फर्स्ट इनिंग कंप्लीट झाल्यानंतर टॉस व्हायलाच हवा. पहिल्या इनिंगच्या संपुष्टात आल्यानंतर आपण पहिल्या मॅचचा टॉस करणं गरजेचंच राहील, याकडे आम्ही लक्ष वेधतोय. कार्तिक 11 संतोष भुवन आणि टीम 94 कॉमन. स्कोर कार्ड वरती रन्स आहेत त्या 14, फलंदाज बाद झाले ते 5. 5च्या फलंदाजाने एकट्याने इथे बाद केलाय. यावेळेचा चेंडू याही वेळेला वेगाने पाहायला मिळतोय. या स्पर्धेमध्ये या गोलंदाजाने प्रतिस्पर्ध्याला सांगितलंय किती बी समोर येऊ द्या, त्याला एकटा बस, एकटा लढला. 5 विकेट प्राप्त केल्या, 2 षटक हाताळल्या, धावा खर्च केल्या त्या 6 आणि 5 विकेट प्राप्त करणारा विशाल कोळी याचं हे षटक संपलंय. स्कोर कार्ड वरती धावा आहेत त्या 8, जिथे 5 फलंदाज 8 धावा खर्च करत असताना आपण पाहिलं 8 धावा खर्च केल्या, 14 धावा धावफलकावरती आहेत. 5 बाद 14 धावा. बॅटिंग करत असताना सचिन 11, वसई कोळीवाडा. या घेऊयाचे एक छोटासा ब्रेक. असा गेलो आणि असा आलो. अरे समाजसेवक शोधून भेटणार नाही आपल्या बेटा दादा. समाजसेवक शोधून भेटणार नाही आपल्या बेटा दादा सारखा. शोधून भेटणार नाही आपल्या बेटा दादा सारखा. समाजसेवक शोधून भेटणार नाही आपल्या बेटा दादा सारखा. हजरतजी शेख साहेब यांच्या मालकीचा संघ आणि संजयजी मात्रे साहेब यांच्या मालकीचा संघ टीम 94 कॉमन. मी लक्ष वेधेन चला टॉस साठी. हजरतजी शेख म्हटल्यानंतर खऱ्या अर्थानं आयशा कप कॉमनची स्पर्धा ज्या वेळेला पार पडली होती ना, त्यावेळेला या दत्ताई जुईचंद्रच्या टीमने जो काही धुमाकूळ माजवला होता त्या स्पर्धेमध्ये सेमीफायनल पर्यंतची धडक जिथे गाठली होती. आणि या पालघर जिल्ह्याचं सर्वाधिक महत्वाची आणि सर्वात मोठी स्पर्धा आयशा कप कॉमन, जी मात्र 2013च्या दरम्यान पार पडत असताना पाहायला मिळाली होती. आणि त्याचे आयोजक सध्याच्या घडीला कॉमन प्रीमियर लीगच्या अगदी थाटात आयोजित करण्यात येतं त्यांच्या माध्यमातून. हजरतजी शेख यांचंही आपण स्वागत करू. स्कोर कार्ड वरती त्या 14 फलंदाज बाद झालेत. 5-3 षटकांचा खेळ संपलेला पाहायला मिळालाय. चला मैदानाच्या आतमध्ये षटक क्रमांक 4 गोलंदाजी मार्क वरती संचित कोळीला आपण पाहतो इन्व्हाइट करण्यात आले गोलंदाजी मार्क वरती. मैदानावरती धावफलकावरती धावा स्थिरावलेली आहे ती 14. 14 ऑन दी बोर्ड. लॉस ऑफ 5 विकेट्स. 5 फलंदाज बाद झाले. 14ला 5. ही दयनीय अवस्था संघाची आहे. ही पडझड झालेली पाहायला मिळाली आहे. आणि या धावा कुठे ना कुठेतरी इथूनही बनवल्या जाऊ शकतात. बॅटिंगसाठी रॉक आणि त्याच्या साथीला अजय मैदानाच्या आतमध्ये आहे. स्ट्रायकर एंडवरती जिथे अजयला आपण पाहतोय 1 बॉल 1 धाव त्याच्या बॅटमधून आलेली पाहायला मिळाली.
यावेळेचा बॉल ऑन साइडला टर्न केला, बॅकवर्ड ऑफ द स्क्वेअर. सतीश होते त्या ठिकाणी, 2 कॅचेस सुटल्यात. पहा क्षेत्ररक्षणाचा स्टँडर्ड जर का शैलेशने बिल्ड केला ना, त्याने अगदी उंचावला ना, तर काही क्षेत्ररक्षकांकडून या चुका होत असताना पाहायला मिळतात. टेक द कॅचेस विन द मॅचेस, पकडो कॅच जीतो मॅच, हे क्रिकेटची बिरुदावली आहे आणि ती पाळावी लागेल. निशांतजी पाटील सर यांना देखील आपण पाहणार आहात, आवाज ऐकणार आहात. त्यांचंही स्वागत, त्यांचंही आगमन झालं. पायगावचे सुपुत्र आणि आमचे जवळचे निकटवर्तीय मित्र, या आपण टीम 94 कॉमन टीमचा कॅप्टन या ठिकाणी दाखल झालाय. पुन्हा एकदा मी विकास दुबे अर्थात काजू आपलं लक्ष वेधू आम्ही. चला आपला कॅप्टन लवकरात लवकर आमच्यापर्यंत येऊ द्यात. स्कोर कार्ड मध्ये धावा ते अर्थात 15-5 फलंदाज बाद, 15ला 5. चौथं षटक. पुढचा बॉल हाफ ट्रॅकर बॅटची आउटसाइड एज घेतली आहे. क्षेत्ररक्षक आहे, डायरेक्ट हिटचा प्रयत्न करण्यात येतोय. वारंवार चान्स घेतले जात आहेत. ठाऊक आहे प्रत्येक क्षेत्ररक्षकाला आपण मॅच मध्ये आहोत, कोणती धाव द्यायची नाहीये. प्रतिस्पर्ध्याला एक एक धाव पार झगडावं लागणार आहे. एकेका धावेसाठी तुम्हाला हे रणकंदन मैदानाच्या आतमध्ये करावा लागेल. सहजासहजी प्रतिस्पर्धी धावा अगदी विकेट देण्यासाठी आणि इथे उभा राहिलेला नाहीये. इथे प्रत्येकाला लढावं लागतं, झगडावं लागतं, संघर्ष करावा लागतो. आयुष्यामध्ये आपण नेहमी म्हणतो ना, कोणतीही गोष्ट सहजासहजी साधी आणि सोपी मिळत नाही. प्रत्येकाला संघर्ष करावाच लागतो. यावेळेचा बॉल वेगाने फास्ट अँड फ्युरियस पाहायला मिळतोय. संचित कोळीच्या माध्यमातून वेगाने येणारा चेंडू थेट यष्टिरक्षकाचा भेद घेतोय. 16ला 5 धावा याही षटकामध्ये थांबलेल्या पाहायला मिळाल्यात. शर्तीचे प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये केल्यात. सामना जणू काही इथून पाहिलं की एक पात्री अभिनय करत असताना विशाल कोळीने आपल्या बाजूने झुकवलेला पाहायला मिळाला. 5 कंप्लीट केला, 8 धावा त्याने खर्च केला, 2 षटक हाताला, 1 मिडन टाकली. एकाच सामन्यामध्ये जिथे एक गोलंदाज आपल्या 2 स्पेलमध्ये सर्वाधिक मोठे विक्रम देखील नोंदवत असताना पाहायला मिळालाय. यावेळेचा बॉल जिथे मात्र थेट यष्टिरक्षकाचा भेद घेत असताना पुन्हा डॉट बॉल आलाय. चला नेक्स्ट मॅचच्या टॉस साठी दोन्ही टीमचे कॅप्टन दाखल झालेत. या आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये जिथे टॉस करणार आहोत आणि जिथे आवाज ऐकायला मिळेल. तिथे आवाज आपण ऐकायला मिळणार आहे. अगदी निशांतजी पाटील सर यांचा आवाज आपण ऐकूया. चौथं षटक प्रगतीपथावरती आहे. पुढचा बॉल गोलंदाज वेगाने खोला टाकला, चॉप केला होता, हलक्या हाताने कव्हर्सला केले. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. रन्स मिळेल ती एका धावेने संघ पुढे सरकत असताना पाहायला मिळतोय. आपण नेहमी म्हणतो ना की वाळूचे कण रगडिता तेलही गळे. इथे प्रत्येकाला मैदानाच्या आतमध्ये संघर्ष पराकोटीचा करावा लागतोय. बॅटरसाठी जास्तीचं काही अवेलेबल पाहायला मिळालं नाही पहिल्या मॅच मध्ये. अगदी कालच्या दिवसाची ती मॅच पुन्हा एकदा डोळ्यासमोर येते. वाघरापाडा टीमने बनवलेल्या त्या 22 धावा, कारण या मॅच मध्ये केवळ 17 बनल्यात. 5 फलंदाज बाद. चौथं षटक प्रगतीपथावरती आहे आणि प्रोजेक्टेड स्कोर देखील 23 सांगतोय. पुढचा बॉल संचित. हाफ ट्रॅकर टॉप ऑफ द बाउन्स ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. वेग आहे चेंडूच्या मध्ये. थेट यष्टिरक्षकाचा भेद घेतला. डॉट बॉल. एंड ऑफ द 4th ओव्हर. 4 षटकांचा खेळ संपला. 17 धावा धावफलकावरती. 5 फलंदाज बाद. बॅटिंग करत असताना सचिन 11 वसई कोळीवाडा टीम. पक्ष बहुजन विकास आघाडी त्याची साऱ्यांना लागले गोडी. समाज कार्यात उंच भरारी दादा साऱ्यांचं रेकॉर्ड तोड. अरे बहुजन विकास आघाडीचं वाढवलंय नाव समजना कोणा पर. बहुजन विकास आघाडीचं वाढवलंय नाव समजना कोणा पर. अरे समाजसेवक शोधून भेटणार नाही आपल्या बेटा दादा सारखा. समाजसेवक शोधून भेटणार नाही आपल्या बेटा. थँक्यू. होय, खरं तर बेटा दादा अर्थात कन्हैया शेठ भोईर साहेब यांच्या माध्यमातून केलेलं कार्य, माजी सभापती वसई विरार महानगरपालिका, ज्यांच्या माध्यमातून कार्य नेहमी चांगल्या दर्जाचं पाहायला मिळालं. या स्पर्धेचं आयोजन पहा, कितकी नीटनेटकं असं आयोजन आपण या स्पर्धेच्या माध्यमातून पाहत आहोत. खरं तर आपण अनेक वेळेला म्हणतो ना तुषार सर की नकारात्मक दृष्टिकोन असतो जो पंक्चर झालेल्या टायर प्रमाणे असतो आणि तो टायर बाजूला केल्याशिवाय आपण लांबचा प्रवास करू शकत नाही. इथे हेच घडलंय, कारण जो संघ सर्वाधिक आधी, मला वाटतं मी या ठिकाणी 5 वाजता आलो, सागरजी भोईर या ठिकाणी वरती जवळपास 4:30 वाजल्यापासून ते इथे आहेत. सर्वात आधी दाखल झालेला संघ मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतोय. गॅटिंग मानकरने जे स्ट्रोक मारले व्यासपीठाच्या पाठीमागे मारले होते त्यावेळेला प्रॅक्टिस करत होता.
परंतु मैदानाच्या आतमध्ये तो रिअल मध्ये बॅटिंगसाठी गेला त्यावेळेला पहिल्याच बॉलवरती तो बाहेर आलाय. क्रिकेटमध्ये नकारात्मक दृष्टिकोन आपल्याला बाजूला सारावा लागतो आणि तो नकारात्मक दृष्टिकोन अजूनही बाजूला सारला तर पुढच्या 1 ओव्हरमध्ये जर 20 आल्या तर मॅच चांगली बनेल. हाफ ट्रॅकर बॉल बॅटची लिडिंग एज घेतलीये, पाठीमागे चाललाय बॉल लॉंग स्टॉपला, चेंडू सीमारेषेच्या बाहेर नॉन स्टॉप, रन्स मिळतील 4. आलाय चौकार. चंद्र ठाकूर आप्पा पाठी दादा झालाय सभापती, हे नाही मनात कसली भीती, त्याची महती सांगू मी किती, त्याच्यासारखा शोधून दावा कोणी असा सभा. 21 धावा धावफलकावरती आहेत, 5 फलंदाज बाद. हो, या षटकाची सुरुवात चौकारानं झाली आहे. रन जर का इथून पुढे चांगले आल्या तर मॅच इथूनही लढवली जाऊ शकते. 7 धावसंख्येवरती अजय बॅटिंग करतो. 21 ला 5. शुभच्या षटक, वेगवान चेंडू उजव्यासीच्या बाहेर जो मात्र पाहायला मिळाला. मी नुकतीच काही वेळापूर्वी ज्या गावामध्ये आपण आहोत, ज्या गावाचा उल्लेख केला, खऱ्या अर्थानं या स्पर्धेतलं असं गाव जे मात्र महाराष्ट्रामध्ये कलाकारांचं गाव म्हणून ओळखलं जातं. या डीआरएचा वापर केला बॅटिंग करणाऱ्या टीमने, चॅलेंज केलं व्हाईट बॉल आहे की नाही याच्यासाठी रेफर करण्यात आलाय. अगदी कलाकारांचं गाव म्हणून ओळखलं जातं. रांगोळी कलाकार, मग त्याच वेळेला गीतकार, संगीतकार, अनेक वेळेला आपण चांगले खेळाडू ज्या गावाने दिले, अनेक राजकारणी दिले, अनेक वक्ते दिले, अनेक प्रवक्ते दिले, अनेक गुणलेखक दिले, अनेक खेळाडू दिले. याच गावाची प्रीमियर लीगची स्पर्धा अगदी काही दिवसावरती येऊन ठेपली आहे आणि ज्याचे फॉर्म्स तुम्हाला आजची शेवटची तारीख आहे, त्याचे फॉर्म्स तुम्ही लवकरात लवकर सबमिट करा, अन्यथा तुम्ही त्या स्पर्धेमध्ये खेळण्यापासून मुकाल. जुचंद्र प्रीमियर लीग याचे फॉर्म्स अगदी शेवटची आणि अंतिम दिवस आहे या स्पर्धेचा. कृपया लवकरात लवकर सबमिट करा, कारण तुषारजी मालिकेभरासाठी बाईक ठेवण्यात आली आहे स्पर्धेच्या माध्यमातून. निर्णय प्रलंबित आहे. व्हाईट बॉल साठी डिसिजन पेंडिंग आहे. रन्स आहे स्कोर कार्ड वरती 21, 21 ऑन दी बोर्ड. हा व्हाईट बॉल आहे. बॅटिंग टीमने चॅलेंज केला होता आणि खऱ्या अर्थानं हा व्हाईट बॉल म्हणून देण्यात आलाय. खर तर अर्थात डीआरएस हा पुढेही तुम्ही वापरू शकता. जिथे हा व्हाईट बॉल येत असताना पाहायला मिळाला. अतिरिक्त धाव, संघाची धावसंख्या 22. येणारे 5 चेंडूचा खेळ अजूनही इथून बाकी आहे. 5 बॉल मध्ये यदा कदाचित भूतो ना भविष्यते असं जर का घडलंच तर खऱ्या अर्थानं 18 धावा आल्या तर 40 धावा इथे बनतील आणि ही 40 धावसंख्येची टोटल जी आहे ना, ही सर्वाधिक मोठी टोटल म्हणता येईल पहिल्या मॅचसाठी. कारण आपण नैसर्गिक प्रकाशामधून कृत्रिम प्रकाशाकडे वळलोय. आय सेट तितकेचे स्ट्रॉंग नाही आहेत. मैदानाच्या आतमध्ये अचानक चालू झालेल्या फ्लड लाईट्स आणि त्यामध्ये तुम्हाला बॅटिंग करणं ही बाब सहजासहजी सोपी नाही. हाफ ट्रॅकर कॉट बिहाइंड विकेट, सॉफ्ट डिसमिसल, 1 मोर विकेट. फलंदाज क्रमांक 6 होईल बाद अजय डी5. पॉवरफुल एकच रूल तोड दिली साऱ्यांना, नाही का नाही का, ठेवलं गाजवून सारा इलाका, आपल्या दादावानी कोण आहे का, ठेवलं गाजवून सारा इलाका, आपल्या दादावानी कोण आहे का, ठेवलं गाजवून सारा इलाका, बेटा दादावानी कोण आहे का, ठेवलं गाजवून सारा इलाका, बेटा दादावानी कोण आहे का. इथं मालिक आम्ही, किंग पण आम्ही, कोण करणार नाही बालबाका. इथं मालिक आम्ही, किंग पण आम्ही, कोण करणार नाही बालबाका. अजय देखील बाद होत असताना पाहायला मिळतो. तोही संघाची साथ सोडतोय. बॅटिंग अनालिसिस पाहिलं ना तर एकाही बॅटरने डबल डिजिट मध्ये रन्स बनवलेला नाही आहेत. 0-2-0-0-9-7 हा पिनकोड नाही आहे. हे तर धावा आहेत बॅटिंग करणाऱ्या टीमच्या. स्कोर कार्ड वरती रन्स पाहायला मिळतात ते केवळ 22 धावा धावफलकावरती पाहायला मिळाल्यात. अपेक्षेनुसार खेळ झालेला नाहीये. मैदानाच्या आतमध्ये नवीन फलंदाज रॉडनी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतोय. निमेशच्या माध्यमातून विकेट प्राप्त केलेली आपण पाहायला मिळाली. विकेट आली आहे. विकेट प्राप्त केल्यानंतर एक चांगल्या दर्जाच्या टप्प्यावरती तो गोलंदाजी करतोय. हाफ ट्रॅकर पुन्हा एकदा बाहेरच्या दिशेने निघाला. थेट यष्टिरक्षकाचा भेद घेतोय. प्रचंड वेगाने गोलंदाजी निमेश देखील करत असताना पाहायला मिळालाय. सडपातळ बांध्याचा तो गोलंदाज आहे. गोलंदाजाकडे पोषक असणाऱ्या बाबी ज्या आपण म्हणतो ना, ज्या हव्यात त्या संपूर्ण बाबी त्याला पाहायला मिळतात. सर्व गुण संपन्न असा गोलंदाज.
गोलंदाजी करत असताना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो आहे. जी गोलंदाजीच्या ज्या अयुधावी असतात ना ती खऱ्या अर्थानं त्याच्याकडे आहेत आणि चांगल्या टप्प्यावरती तो गोलंदाजी करतोय. नेक्स्ट मॅचचा टॉस काही क्षणामध्ये करण्यात येईल. पुढचा बॉल हाफ ट्रॅकर ऑन साइडला, जितका उंच तितकाच लांब, या स्पर्धेतला कदाचित सर्वाधिक दूरवरचा षटकार. सारा इलाका आपल्या दादावानी कोण हाय का, तेवढं गाजवून सारा इलाका आपल्या दादावानी कोण हाय का, तेवढं गाजवून सारा इलाका बेटा दादावानी कोण हाय का, तेवढं गाजवून सारा इलाका बेटा दादावानी कोण हाय का. मुक्काम पोस्ट तालुका जिल्हा विचारून घे या जगात, आणि जो आमच्याशी नडतो ना तो डायरेक्ट दिसतो ढगात. यांनी एका क्षणी ढगातच मारलाय, लांब लचक स्ट्रोक मारलेला पाहायला मिळालाय. चेडू सीमारेषेच्या बाहेर आणि तो षटकार आला. संघाची धावसंख्या 28, लांब लचक ठोकलाय. प्रथमतः बॅटिंग करत असताना आघाडीचे बॅटर, तदनंतर पहिले टॉप ऑर्डर डिसमिसल झाली होती, कोलॅप्स झाली होती, आणि जिथे मैदानाच्या आतमध्ये येणारे हे फलंदाज ज्या रीतीचा खेळ करायला हवे होते ते झालेला नाहीये, आणि एका मागोमाग एक पडझड झाली. परंतु मैदानाच्या आतमध्ये रॉड्नीने काय स्ट्रोक केलाय. खोलातला बॉल, बॅटची आतली कडा घेते, चायनीज कट, रुबी कट, क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. वेगाने येतोय चेंडूवरती, 1 रन्स कंप्लीट झाले सेकंड साठी. 2 धावा देखील कंप्लीट करण्यात आल्यात. दुहेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या वधारते. 30 धावा धावफलकावरती आहेत. शेवटच्या एका बॉलचा खेळ अजूनही शेष आहे, आणि कदाचित इथे मोठा स्ट्रोक जर का आला तर मॅच बनू शकते, कारण 30 धावा बनलेला पाहायला मिळाल्यात. रॉड्नीने एक स्ट्रोक खेळत असताना मैदानाच्या आतमध्ये 2 बॉलमध्ये एकंदरीत 3 बॉल त्याने फेस केले. 8 धावा त्याच्या बॅटमधून येत असताना पाहायला मिळाल्यात. 13 धावा सर्वाधिक महागडे षटक जे अद्याप पाहायला मिळाले निमेशच्या माध्यमातून इथे खर्च करण्यात आलेल्या धावा आपण पाहतोय. यावेळेला देखील समोरच्या दिशेने उंची जास्त, लांबी कमी, क्षेत्ररक्षक चेडूच्या खाली, आणखीन एक धक्का, 7वा फलंदाज बाद. 30 धावसंख्येवरती पहिली सत्र इथे संपलं, आणि पूर्वार्धामध्ये केवळ 30 धावा बनवल्यात. ते अर्थातच सचिन 11 वसई कोळीवाडा या टीमने 31 धावसंख्येचं टार्गेट या मॅच मध्ये सेट करण्यात आलंय. चला दोन्ही टीमचे कॅप्टन आपण करतो आहोत नेक्स्ट मॅचचा टॉस. सुस्वागतम 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 सर्व क्रीडा रसिक आणि प्रेक्षकांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. तुम्ही पाहताय बहुजन विकास आघाडी नायगाव पूर्व पुरस्कृत पतू पॅकर जुचंद्र आयोजित लोकनेते हितेंद्रजी ठाकूर चषक 2025चा हा दैदिप्यमान क्रीडा सोहळा. आणि आजच्या रजनीमधील दुसरा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. टीम 94 कामन आणि त्यांच्या विरोधात कार्तिक 11 संतोष भुवन या दोन संघामध्ये आदरणीय सन्माननीय केदारनाथ पाटील साहेबांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय. साहेबांना विनंती करतोय आपण यायचंय. तर नक्कीच केदारनाथ पाटील साहेबांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय. आजच्या दिवसातील दुसरा सामना आणि टॉस जिंकलेला आहे कार्तिक 11 संतोष भुवन या संघाने. साहेबांना विनंती करतोय दोन्ही संघाच्या कॅप्टनला आपण शुभेच्छा द्यायच्यात आणि पुन्हा एकदा व्यासपीठावरती जाऊन विराजमान व्हायचं. सर्वप्रथम टॉस जिंकलाय, अभिनंदन तुझं. 5 षटकांचा सामना आहे, निर्णय काय असेल? बैटिंग करेंगे हम लोग पहले. बैटिंग करेंगे. सामने वाली टीम जो है तो टीम 94 कामन एक अच्छी टीम है, उनके सामने कितने रन्स बनाओगे? 50 प्लस ही सोचेंगे हम लोग. तो कैसा लग रहा है टूर्नामेंट में खेल के, इस प्रतियोगिता में आके कैसा लग रहा है? अच्छा लग रहा है, बहुत अच्छा ऑर्गेनाइजेशन है. बेस्ट ऑफ लक. तर एका बाजूला जर पाहिलं तर टीम 94 कामन संघ आहे. इथे जर पाहिलं तर टॉस तुम्ही हरलेला आहे, तर इथे तुम्हाला फिल्डिंग करायची आहे. खरं तर मनासारखं डिसिजन आहे. हो, अगदी मनासारखं डिसिजन आहे. आज संघामध्ये काही बदल पाहायला मिळतील का? कारण टीम 94 कामन संघ जर म्हटलं तर भरपूर मोठा संघ आहे, भरपूर सारे चेंजेस या संघामध्ये पाहायला मिळतात. खरं तर राहिल अन्सारी देखील खेळत असतो, तदनंतर प्रकाश तुंबडा यासारखे मोठमोठे खेळाडू आहेत. काय संघामध्ये आज बदल पाहायला मिळेल? आज अमान आहे, गेल्या टुर्नामेंटला तो नव्हता. कसं वाटतं बहुजन विकास आघाडीची क्रीडा स्पर्धा, प्रथमेश भोईर साहेबांचं आयोजन, एकंदरीत कसं वाटतं या स्पर्धेमध्ये आल्यानंतर? खूप छान आहे आणि इथे आम्ही खेळतच असतो. खूप साऱ्या शुभेच्छा तुमच्या टीमला देखील. कार्तिक 11 संतोष भुवन या संघाने टॉस जिंकलेला आहे आणि प्रथम बॅटिंग स्वीकारलेली आहे आणि टीम 94 कामन या टीमला फिल्डिंग करण्यासाठी इन्व्हाइट केलेलं आहे. आणि आपण समालोचन कक्षामध्ये त्या ठिकाणी जातोय आणि आपल्याला जॉईंट होतील
जयजी भोसले सर, धन्यवाद. हॅलो हॅलो. पुन्हा एकदा सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. तुम्ही पाहताय बहुजन विकास आघाडी नायगाव पूर्व पुरस्कृत पतू पॅकर जुचंद्र आयोजित लोकनेते हितेंद्रजी ठाकूर चषक 2025 हा दैदिप्यमान क्रीडा सोहळा. या स्पर्धेतील आजचा दुसरा दिवस, दुसरी रजनी आपल्याला पाहायला मिळते आणि पहिला सामना पाहायला मिळतो. एका बाजूला एकविरा स्पोर्ट नायगाव संघ मैदानावरती खेळतो आणि त्यांच्या विरोधात वसई कोळीवाडा हा संघ आपल्याला पाहायला मिळतो. प्रथम बॅटिंग करत असताना सचिन 11 वसई कोळीवाडा या संघाने धावफलकावरती धावा जोडल्यात. त्या तब्बल 30 धावा जोडल्या आणि 31 धावांचं टार्गेट या मॅच मध्ये. जबरदस्त गोलंदाजी राहिली. विशाल कोळी काय गोलंदाजी केली. पहिल्या षटकामध्ये P1च्या षटकामध्ये विकेट हॅट्रिक तरी सादर केली आणि या स्पर्धेमध्ये पहिला गोलंदाज तो ठरलाय. लाजवाब गोलंदाजी आणि एकंदरीत फायपर त्यांनी कंप्लीट केलं. फलंदाजाची भंबेरी उडवली या मॅच मध्ये. खरं तर वसई कोळीवाडा एक संघ चांगल्या धाटणीचा संघ आहे. या संघाकडे देखील चांगली बॅटिंग पाहायला मिळते, परंतु आज जर पाहिलं तर फलंदाजाने निराश केलं. रॉनियल जो महत्वाचा फलंदाज होता तो लवकर बाद झाला. त्यानंतर क्रिसिल देखील बाद झाला. गॅटिन मानकरला देखील फारशी चांगली कामगिरी करता आली नव्हती आणि त्यामुळे जर पाहिलं तर फक्त 30 धावांवरती हा संघ थांबला या मॅच मध्ये. चला बी फास्ट लगेच सामन्याला सुरुवात करा. सलामीची जोडी मैदानावरती दाखल झालेली आहे. एकविरा स्पोर्ट नायगाव या संघाची एका बाजूला जर पाहिलं तर रुपेश कोळी हा फलंदाज पाहायला मिळतोय. मागील आठवड्यामध्ये एकविरा स्पोर्ट नायगावच्या मैदानावरती या फलंदाजाच्या बॅटमधून अर्धशतक आलं होतं आणि काय जबरदस्त फलंदाजी त्यांनी केली होती त्या स्पर्धेमध्ये आणि तोच फलंदाज या मॅच मध्ये सलामीला दाखल झाला. या क्रीडा स्पर्धेमध्ये 31 धावांचं टार्गेट आहे, परंतु 31 धावांवरती देखील वसई कोळीवाडा हा संघ या मॅच मध्ये फाईट करू शकतो, कारण या संघाकडे देखील चांगली गोलंदाजी आहे. षटक क्रमांक पहिला बॉलिंग ट्रॅक वरती ऑस्डन पावकर हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय आणि स्ट्रायकिंग एंडला रुपेश कोळी हा फलंदाज तुम्ही पाहताय आणि त्याच्या सोबतीनं सतीश कोळी हा फलंदाज देखील पाहायला मिळतोय. एकविरा स्पोर्ट नायगाव संघ अगदी जर पाहिलं तर मागील 40 वर्षांमध्ये या संघाने टेनिस बॉल क्रिकेट विश्वामध्ये आपल्या नावाची छाप सोडली आहे. खरं तर 40 वर्ष टेनिस बॉल क्रिकेट विश्वामध्ये सातत्याने या संघाने खूप चांगली कामगिरी केलेली आहे आणि तोच संघ मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या सत्रामध्ये जर पाहिलं ना तर कमालीची गोलंदाजी या संघाची राहिली होती आणि वसई कोळीवाड्यासारख्या बलाढ्य संघाला अवघ्या 30 धावांवरती थांबवलंय या मॅच मध्ये. चला बी फास्ट, जास्तीचा वेळ खर्च करू नका, कारण घड्याळाचे काटे मित्रांनो कोणासाठी थांबत नाही. आपल्या आयुष्यामध्ये देखील किंवा मैदानावरती खेळणाऱ्या प्रत्येक खेळामध्ये घड्याळाचे काटे कोणासाठी थांबत नाही. खरं तर जर्मनीचा क्लॉक मेकर पीटर हेनलिन याने घड्याळाचा शोध लावला, परंतु त्याच्यासाठी देखील घड्याळाचे काटे थांबले नव्हते. आपल्यासाठी कसे थांबणार? तर लगेच मित्रांनो सामन्याला सुरुवात करा. जास्तीचा वेळ प्लीज खर्च करू नका, कारण रजनीच्या स्वरूपात आपण ही क्रीडा स्पर्धा खेळवतोय, त्यामुळे वेळेला फार महत्व आहे या स्पर्धेमध्ये. कालच्या दिवसापासून या स्पर्धेमध्ये जर पाहिलं तर महाराष्ट्रातील दिग्गज नामवंत समालोचक जयेशजी भोसले सरांचा आपण आवाज ऐकतोय. खरं तर महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यामध्ये त्यांचा आपण आवाज ऐकत असतो आणि आमचं देखील जर पाहिलं तर मतभाग्य आहे की आम्ही त्यांच्यासोबत समालोचन करतोय. खरं तर जयेश भोसले सर जेव्हा ज्या क्रीडा स्पर्धेमध्ये असतात ना त्या क्रीडा स्पर्धेला ग्लॅमर प्राप्त होतं. खरं तर स्पर्धा जेव्हा बहरते ना तेव्हा तिला झालर लावण्याचं कार्य समालोचन करत असतं आणि या स्पर्धेमध्ये खरं तर जयेश भोसले सरांनी एक चांगल्या पद्धतीने झालर लावलेली आहे. खरं तर कालच्या दिवसापासून ही स्पर्धा चांगल्या दर्जाची आपल्याला पाहायला मिळते. ऑस्डन पावकर बॉलिंग ट्रॅकवरती षटक क्रमांक पहिला. महत्वाचा सामना आहे दोन्ही संघांसाठी, कारण या स्पर्धेमधील पहिला सामना दोन्ही संघ खेळतात
आणि इथून सामना जिंकणं फार महत्वाचं आहे. ऑस्डन पावकर बॉलिंग ट्रॅक वरती षटक क्रमांक पहिला P1चं षटक आहे. राईट आर्म ओव्हर द विकेट. हो यावेळी स्लाइस केला, कमालीचा स्ट्रोक पाहायला मिळते. बॉल जातोय कव्हर पॉइंट सीमारेषेच्या अगदी बाहेर जातोय. सीमारेषा पार 4 धावांसाठी 4-4-4 चौकार येते रुपेश कोहलीच्या बॅट मधून. असं एकच हाय कमी कशात नाही, असं एकच हाय कमी कशात नाही, चाहने वाला है सबका. अरे समाज सेवक शोधून भेटणार एक अफलातून स्क्वेअर कट पाहायला मिळाला. गुंडप्पा विश्वनाथ स्टाईल, वीरेंद्र सहवाग स्टाईलने केलेला हा स्ट्रोक इथे पाहायला मिळतोय. निशांत सर, खऱ्या अर्थानं लो स्कोरिंग मॅचला जर का आपण जवळपास घेऊन गेलो ना, त्या प्रतिस्पर्धी संघ निश्चित मॅच मध्ये येतो किंवा त्याचे रिझल्ट काहीतरी वेगळे होतात. या बॅटरने हेरलंय की पहिल्या बॉल पासून अटॅक करायचा. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती. यावेळेस पाहिलं तर ऑफ स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू आहे. वाचण्याचा प्रयत्न केलाय गोलंदाज ऑस्डन पावकरनं आणि इथे वाईट बॉल पाहायला मिळतोय सर या चेंडूवरती, कारण पहिल्या चेंडूवरती चौकार आला आणि कुठेतरी थोडासा दबाव जाणवतोय. हो, धडपड निश्चित असेल गोलंदाजावरती, कारण बचावात्मक स्वरूप त्याने इथे अपनावलेला पाहायला मिळाला. एक अँगल बनवतोय उजव्या यष्टीच्या बाहेर, चेंडू जास्तीचे ठेवण्याचा प्रयत्न केलात. बॅटरला इन्व्हिटेशन दिलंय. 5 धावा धावफलकावरती पहिल्या चेंडूच्या समाप्तीनंतर. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती. हो यावेळेस फुल टॉस बॉल विकेट केला, गॅप मध्ये केला, वॅकंट एरिया आहे. बॉल सीमारेषेच्या पलीकडे आणखीन एक तडाखा रुपेश कोहलीच्या बॅट मधून येतोय दर्जेदार चौकार. आपल्या बेटा दादा सारखा समाजसेवक शोधून भेटणार नाही, बेटा दादा सारखा समाजसेवक शोधून भेटणार नाही, आपल्या बेटा दादा सारखा समाजसेवक शोधून भेटणार नाही, आपल्या बेटा दादा सारखा. ह्या बैटर ने ना प्रतिस्पर्ध्याला जणू काय हा मेसेज दिलाय की रुकना हमें आता नहीं और झुकना कभी हमने सीखा ही नहीं. बॅटिंग दमदार होती. संघाची धावसंख्या 9 विदाउट लॉस. पहिल्या 2 चेंडूवरती 2 चौकार आलेत. ओव्हर द विकेट पुन्हा एकदा गोलंदाज पाहायला मिळतोय. यावेळेस देखील कव्हरच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न, मिस टाइम फटका आहे. त्या ठिकाणी फिल्डर येतात कव्हर पॉइंटला, कोणत्याही प्रकारे चुकी करत नाहीये आणि पहिला धक्का या मॅच मध्ये बसतोय टीम एकविरा स्पोर्ट नायगावला. रुपेश कोहली बॅक टू द पेव्हिलियन. आपल्या बेटा दादा सारखा समाजसेवक शोधून भेटणार नाही, आपल्या बेटा दादा सारखा. तिसऱ्याच बॉल वरती विकेट मिळवली. हा ऍक्शन रिप्ले तुम्ही स्क्रीन वरती पाहता. उजव्या यष्टीच्या बाहेर ठेवला परंतु रूम दिला नाही. मोठा स्ट्रोक कव्हरच्या क्षेत्रामध्ये खेळण्याचा प्रयत्न, बॅट हातामधून जी ग्रीप आपण म्हणतो ना ती प्रॉपर होऊ शकली नाही, निसटली आणि बॅटच्या टोला बॉल लागला जो उसळी घेणारा इथे हवेमध्ये राहिला. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय आणि आणखीन एक धक्का. खरं तर कोंडी फोडली मी म्हणेन. जी विकेट हवी होती ती इथे प्राप्त झाली आहे. आघाडीचा बॅटर तंबूच्या आसऱ्याला परतलाय. मॅचचं पारडं कदाचित जोड होऊ शकतं गोलंदाजी करणाऱ्या टीमचं. 27 बॉल आणि 22ची आवश्यकता आहे. 9-1. 2 मोठे फटके आले होते रुपेश कोहलीच्या बॅट मधून. खरं तर कव्हरच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न केला होता. टायमिंग व्यवस्थित करू शकले नव्हते. एलिव्हेशन प्राप्त जरूर झालं होतं परंतु डिस्टन्स मिळालं नव्हतं आणि तिथे पहिला धक्का या मॅच मध्ये एकविरा स्पोर्ट नायगाव या टीमला बसतोय. नवीन फलंदाज विशाल कोळी मैदानावरती दाखल झालेला आहे या मॅच मध्ये. खरं तर गोलंदाजी करत असताना भरपूर जास्त त्याने प्रभावित केलं. लाजवाब गोलंदाजी राहिली या क्रीडा स्पर्धेमध्ये. पहिली विकेट हॅट्रिक त्यांनी सादर केली आणि यावेळेस जर पाहिलं तर बॅटिंग करण्यासाठी तो मैदानावरती दाखल झाला या मॅच मध्ये. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती ऑस्डन पावकर. हो यावेळेस अराउंड आले 3 फ्लॅच हिट. यू मिस आय विल डेफिनेटली हिट. यष्टा विथ मस्त फलंदाज बाद. कसा गाडी त्याची साऱ्यांना लागले गोडी, त्याची साऱ्यांना लागले गोडी, त्याची साऱ्यांना लागले गोडी. अरे समाज कार्यात उंच भरारी दादा साऱ्यांचं रेकॉर्ड तोड, दादा साऱ्यांचं रेकॉर्ड तोडी, दादा साऱ्यांचं रेकॉर्ड तोडी. अरे बहुजन विकास आघाडीचं वाढवलंय नाव, समजना कोणा पर. बहुजन विकास आघाडीचं वाढवलंय नाव, समजना कोणा पर. अरे समाज सेवक शोधून भेटणार नाही, आपल्या बेटा. लगातार दुसऱ्या बॉल वरती दुसरी विकेट मिळवली. ऍक्शन रिप्ले तुम्ही पाहू शकता. ऑस्डनचा हा बॉल उजव्या यष्टीच्या बाहेर सफल झाले आणि टॉप ऑफ दी बाउन्स बेल्सला चेंडू इथे
ब्रश झाला आणि मधल्या यष्टी इथे वाकवलेली पाहायला मिळाली आहे. लगातार 2 बॉलवरती 2 विकेट प्राप्त केलेल्या पाहायला मिळाल्यात. चुरशीचा सामना निश्चित होईल याती मात्र शंका नाही आहे, कारण लगातारच्या 2 बॉलवरती 2 फलंदाज बाद झाल्यानंतर मला त्या एकनाथ माळेंची ती आठवण झाली एका गीताची. आता रंगात आली मॅच रंगात येऊ शकते, कारण विकेट मिळवणं अत्यंत आवश्यक आहे. 9ला 2 फलंदाज बाद झालेले पाहायला मिळालेत. मागील 2 चेंडूवरती जबरदस्त कमबॅक केले. ऑस्डन पावकरचं देखील कौतुक करावं लागेल, कारण सुरुवातीच्या 2 चेंडूवरती 2 चौकार आणि तदनंतर रुपेश कोहलीची विकेट आणि विशाल कोहलीला देखील पहिल्या चेंडूवरती बाद केलाय. खरं तर विशाल कोहलीने ट्रिगर मुवमेंट घेतली होती, परंतु चेंडूच्या रेषेमध्ये अजिबात नव्हते आणि त्रिफलाजीच्या स्वरूपात या मॅचमध्ये ते बाद झालेत. परंतु रुपेश कोहलीचं कौतुक करावं लागेल, कारण असं म्हणतात ना, आयुष्याची इनिंग शॉर्ट असावी परंतु ती स्वीट असावी. छोट्या इनिंग मधील त्याने आपला गोडवा दाखवला या मॅचमध्ये. अवघ्या 3 चेंडूचा त्याने सामना केला, परंतु 8 धावा त्याच्या बॅटमधून आले त्या मॅचमध्ये सर, कारण छोट्या इनिंग मधील त्याचा गोडवा त्याने या मॅचमध्ये दाखवला. जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळाली. खरं तर इनिशियल ओव्हरमध्ये 2 मोठे फटके त्याच्या बॅटमधून आलेत. खरं तर पहिल्या सत्रामध्ये जर पाहिलं तर विशाल कोहलीने विकेट हॅट्रिक घेतली, मेडन षटक हाताळलं आणि तो देखील या मॅचमध्ये 0वरती बाद झालाय. गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती ऑस्डन पावकर ओव्हर द विकेट. यावेळेस देखील चांगला फटका पाहायला मिळतो. गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न, फिल्डर होते. वाह, काय फिल्डिंग केली आहे, जबरदस्त फिल्डिंग. आपल्या संघासाठी तब्बल 3 धावा वाचवल्या असंच म्हणावं लागेल. कमाल दाखवली या फिल्डरनं आणि फक्त 1च धाव. आणि या एका धावेच्या मदतीनं टीमची टोटल स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे ती 10 या आकड्यावरती. 10 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. चांगल्या स्थितीमध्ये एकविरा स्फोट नायगाव संघ जरूर 2 विकेट गमावलेत, परंतु धावसंख्या चांगली उभारली आहे या पहिल्या षटकामध्ये, कारण 31 धावांचं टार्गेट आहे. हा सामना जिंकण्यासाठी आणखीन 21 धावा बनवायच्या त्या टीमला. ओव्हर द विकेट गोलंदाज पुन्हा एकदा. यावेळेस मोठा फटका विशाल कोहलीच्या बॅटमधून. आसमानी सुलतानी टोला पाहायला मिळतोय. बॉल सीमारेषा पार. षटकार सतीश कोहलीच्या बॅटमधून येतोय. त्याच्यासारखा शोधून दावा कोणी, असा सभापती कोणी हाय का? अरे समाजसेवक शोधून भेटणार नाही आपल्या बेटा दादा सारखा. समाजसेवक शोधून भेटणार नाही आपल्या बेटा दादा सारखा. तर नक्कीच आदरणीय सन्माननीय महाराष्ट्रातील नामवंत समालोचक सन्माननीय संदीपजी गावण सरांचं देखील आगमन झालेलं आहे. त्यांचा देखील आवाज पुढील मॅच मध्ये आपण ऐकणार आहोत. परंतु काय जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळते पहिल्या षटकामध्ये. सुरुवातीला रुपेश कोहली आक्रमक झाले, त्यांच्या बॅटमधून 2 चौकार, परंतु सतीश कोहली देखील थांबत नाही. त्याने देखील ठोकलाय या मॅच मध्ये दर्जेदार षटकार आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे ती 16 या आकड्यावरती. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर या मॅच मध्ये एकविरा स्पोर्ट नायगाव संघाने धावफलकावरती धावा जोडल्या. त्या 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये 16 धावा. अटॅकिंग क्रिकेट पाहायला मिळतं. खरं तर ए स्ट्राईक केले त्या मॅच मध्ये, जबरदस्त पूर्णपणे डॉमिनेट केलंय वसई कोळीवाडा टीमला या मॅच मध्ये. आणि इथून जर पाहिलं तर कमबॅक करायचं असेल ना तर सातत्याने विकेट घ्याव्या लागतील. क्रिकेटचं पूरक समीकरण आहे सर. जेव्हा जेव्हा विकेट येतात ना तेव्हा धावा थांबतात आणि या मॅच मध्ये विकेट घ्याव्या लागतील वसई कोळीवाडा टीमला. राऊंड विकेट गॅटिन मानकर खोलात टाकला होता, परंतु डिग आउट केलाय. ऑन साइडला चेंडूला खेळलाय. काव कॉर्नर फेस मध्ये फिल्डर आहे, थोडीशी फंबलिंग पाहायला मिळाली, परंतु तत्पूर्वी 2 धावा वेगाने कंप्लीट केल्यात फलंदाजानं आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे ती 18 या आकड्यावरती. मैदानावरती आपल्याला फलंदाज पाहायला मिळतोय. सनी हा फलंदाज मैदानावरती दाखल झाला आणि त्याच्या बॅटमधून 2 धावा आपल्याला पाहायला मिळतात. राऊंड विकेट. यावेळेस चपल क्रॉस झाले होते, विकेट करण्याचा प्रयत्न, परंतु चेंडूच्या रेषेमध्ये आले नव्हते आणि ते 1 धाव मिळते. चेंडू बॅटला ब्रश झाला होता खरं तर आणि इथे 1 धाव मिळाली सनीला आणि संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली आहे ती 19 या आकड्यावरती. चांगल्या स्थितीमध्ये एकविरा स्पोर्ट नायगाव संघ, कारण याच परिसरातील एक बलाढ्य संघ आहे. मी मगाशी देखील या संघाची चर्चा केली होती आणि खरं तर आपल्या नावाला शोभणारा खेळ या मॅच मध्ये या संघाने दाखवलाय. लाजवाब गोलंदाजी राहिली आणि फलंदाजीमध्ये देखील दमखम दाखवतोय हा संघ. 31 धावांचं टार्गेट आहे आणि आतापर्यंत 19 धावा धावफलकावरती. कमी गतीने चेंडू टाकलाय, परंतु हा फटका फसलाय. फिल्डर पोहोचतील का? पोहोचलेत. कंप्लीट केलाय हा झेल. वाह, जबरदस्त कॅच पाहायला मिळते. फलंदाज बॅक टू द पेव्हिलियन. असं एकच हाय, कमी
कमी कशात नाही, असा एकच आहे कमी कशात नाही, चाहने वाला है सबका. अरे समाजसेवक शोधून भेटणार नाही आपल्या बेटा दादा सारखा. समाजसेवक शोधून भेटणार नाही बेटा दादा सारखा. थँक्यू. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकता कमी गतीने हा चेंडू टाकला होता, थोडीशी फ्लाईट दिली होती, बिगिट करण्याचा प्रयत्न सतीश कोळीने केला होता, परंतु एलिव्हेशन भरपूर जास्त डिस्टन्स कव्हर करता आलं नव्हतं. परंतु त्या फिल्डरचं कौतुक करावं लागेल, काय जबरदस्त झेल त्यांनी कंप्लीट केला या मॅच मध्ये. कमालीचा झेल कंप्लीट केलाय क्रिसिल होते आणि क्रिसिलच्या माध्यमातून झेल कंप्लीट केल्या गेल्या. अफलातून झेल पाहायला मिळाला. आणि आणखीन एक धक्का एकविरा स्पोर्ट नायगाव या टीमला बसलाय. नवीन फलंदाज एकविरा स्पोर्ट नायगाव संघाचा महत्वाचा खेळाडू शैलू मैदानावरती दाखल झाला. खरं तर कित्येक वर्षे झाले या खेळाडूनं आपल्या संघाची सेवा केली आहे आणि तोच फलंदाज मैदानावरती दाखल होतो या मॅच मध्ये. संघाची धावसंख्या जर पाहिली ना तर 19 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळते. गॅटिन मानकरने महत्वाची विकेट प्राप्त केली, सतीश कोळीला बाद केलं. परंतु इथून जर पाहिलं ना तर बॅटिंग करत असताना भरपूर कमी धावफलकावरती जोडल्यात या मॅच मध्ये सचिन 11 वसई कोळीवाडा या संघाने आणि कुठेतरी अगदी तेच त्यांना टोचत असेल या मॅच मध्ये. गोलंदाज पुन्हा एकदा गॅटिन मानकर स्ट्रायकिंग एंडला शैलू आपल्याला पाहायला मिळतोय. खरं तर शैलू एक चांगल्या दाटणीचा फलंदाज आहे, अशा स्थितीमध्ये कशी बॅटिंग करायची आहे ही त्याला ठाऊक आहे. राऊंड विकेट. हो यावेळी चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय, लॉंग ऑनला केले त्या ठिकाणी फिल्डर आहेत परंतु गॅप मध्ये चेंडू आहे आणि बॉल सीमारेषा ओलांडतोय. शैलूच्या बॅट मधून येतोय चौकार. समाजसेवा करण्या निघाला, साऱ्यांना संगतीला घेऊन आला. समाजसेवा करण्या निघाला, गेलंय मनात त्यानं घरे, गेलंय मनात त्यानं घर. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकता काय कमालीचा स्ट्रोक पाहायला मिळतो. स्ट्रेट ड्राईव्ह केला होता, खरं तर फिल्डर नव्हते, वॅकंट एरिया होती आणि इथे जर पाहिलं तर स्ट्रेट हिट करत असताना कमालीचा स्ट्रोक पाहायला मिळतोय शैलूच्या बॅट मधून. अगदी पहिला चेंडू फेस करत असताना पुन्हा एकदा समोरच्या दिशेने स्ट्रेट हिट, ग्रेट हिट, आलाय षटकार. अरे युवा आमदार दमदार आपला क्षितिज दादा ठाकूर, युवा आमदार दमदार आपला क्षितिज दादा ठाकूर. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे ती 29 या आकड्यावरती. फक्त आणि फक्त 2 धावांची आवश्यकता हा सामना जिंकण्यासाठी. गोलंदाज गॅटिन मानकर फ्लाईट दिली आहे परंतु समोरच्या दिशेने आणखीन एक मोठा फटका शैलूच्या बॅट मधून येतोय. मॅच फिनिश, सामना जिंकला एकविरा स्पोर्ट नायगाव या संघाने. अभिनंदन अभिनंदन एकविरा स्पोर्ट नायगाव. हार्ड लक टप लक वसई कोळीवाडा संघ. साऱ्यांना संगतीला घेऊन आला, समाजसेवा करण्या निघाला. साऱ्यांना संगतीला घेऊन आला, समाजसेवा करण्या निघाला, गेलंय मनात. चला हस्तांदोलन करत मैदान सोडायचं आहे. मी लक्ष वेधन ते अर्थात सचिन 11 वसई कोळीवाडा टीम लाईनअप करत मैदान सोडा आणि त्याच वेळेला एकविरा नायगाव टीम चला मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हा. मी लक्ष वेधन विशाल आपण प्रेझेंटेशन बॉक्स कडे थेट आला तरी चालेल, कारण या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच ॲब्सोल्युटली नो डाऊट वन साइड हिरो या मॅचचा, ज्याने प्रथमतः मेडन ओव्हर तदनंतर प्रथमतः